इमॅजिन करा, जर मी तुम्हाला सांगितलं की इंडिया सारखेच गॉड एकेकाळी ग्रीस देशातही पूजले जायचे, तर तुम्ही बिलीव्ह कराल का? मे बी ऑर मे नॉट. पण ग्रीस देशामधले लोक त्यांना फक्त पूजायचे नाही, तर त्यांना घाबरतही होते. येस, यालाच ग्रीक मेथॉलॉजी किंवा ग्रीकच्या पौराणिक कथा असं म्हणलं जातं. सो झालं असं की आजपासून जवळपास 3000 वर्षापूर्वी युरोपमधल्या ग्रीस देशात लोक बिलीव्ह करायचे की जगावर ह्युमन नाही तर गॉड कंट्रोल करतात. इंडियामध्ये जसे इंद्रदेव आकाश आणि विजेचे देव मानले जातात, तसेच ग्रीसमध्ये होता जियस, गॉड ऑफ स्काय अँड थंडर. इंडियामध्ये जसे वरुण देव समुद्राचे रुळ मानले जातात, तसेच ग्रीसमध्ये होता पेसेडोन, द गॉड ऑफ सी. अँड जसं आपल्या मिथॉलॉजीमध्ये यमराज मृत्यूच्या जगाचे राजा आहेत, तसेच ग्रीसमध्ये होता हेडस, द किंग ऑफ अंडरवर्ल्ड. पण ग्रीक मिथॉलॉजी मधले सर्वात डिस्टर्बिंग गोष्ट म्हणजे काय होती माहितीये? की हे गॉड शांत नव्हते. ते जलस व्हायचे, पॉवरसाठी बंडखोरी करायचे, त्यांना राग आला तर शहरं उद्ध्वस्त करायचे आणि स्वतःच्या फॅमिलीलाही उद्ध्वस्त करायला ते युद्ध करायचे. सो स्पेशली एक गॉड क्रोनोस, त्याला एक भविष्यवाणी मिळाली होती की तुझाच मुलगा तुला डिस्ट्रॉय करेल, आणि त्या भीतीपोटी त्याने स्वतःच्याच मुलांना जन्मताच गिळू लागला. सो तरी सुद्धा त्यातनं एक मुलगा बचावला, आणि नंतर त्याच्या आईने त्याला एका सिक्रेट प्लेसवर ठेवलं. त्याचं नाव होतं जियस. सो ती सिक्रेट प्लेस म्हणजेच एक लेणी होती, जी ग्रीसमध्ये आजही अस्तित्वात आहे. सो इथूनच ग्रीसमध्ये फ्युचर प्रेडिक्शनवर लोकांचा विश्वास वाढू लागला, आणि म्हणूनच नंतर ग्रीसमध्ये डेल्फी नावाचं एक पौराणिक मंदिर बनवलं गेलं, जे ग्रीक गॉड अपोलाला डेडिकेट केलं गेलं होतं. सो अपोलाला फ्युचर सांगणारा गॉड मानलं जायचं. म्हणजेच ग्रीसमधले राजे, वॉरियर आणि अलेक्झांडर द ग्रेट मोठे निर्णय घेण्याआधी डेल्फीमध्ये जायचे. तिथे एक बाई असायची, जिला म्हणायचे द ओरॅकल, म्हणजे भविष्य सांगणारी, किंवा लोक बिलीव्ह करायचे की गॉड अपोला तिच्या शरीरामधून बोलतो आणि फ्युचर सांगतो. पण काही इयर्स नंतर सायंटिस्टने असं डिस्कवर केलं की त्या मंदिराखाली हॅल्युसिनेशन गॅसेस होतात, म्हणजे असे वायू ज्यामुळे लोकांना विचित्र गोष्टी दिसायला लागतात आणि आवाज ऐकू लागतात, जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे लोक स्ट्रेसमध्ये जायचे, म्हणजेच संमोहन अवस्थेत आपण ज्याला बोलतो त्यात ते जायचे, आणि त्यांना विचित्र अनुभव यायला लागायचे. तर मला पडलेले प्रश्न असे की खरंच गॉड होते का असे ग्रीसमधले, आणि इंडियामधल्या देवांचा आणि त्यांचा काय कनेक्शन होता? म्हणजे सेम टू सेम कॉपी कसे असू शकतात दोन देशांमधले जे देव आहेत ते? आणि जिजसनी आपल्या वडिलांबद्दल असं बंडखोरी कशी सुरू केली, आणि वॉर ऑफ गॉड मध्ये संपूर्ण ग्रीस कसं हादरलं, हे पार्ट 2 मध्ये आपण नक्कीच बघूया. थँक्यू.